वेलकम डियर स्टुडंट. विद्यार्थिनींनो, आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर सेकंड ज्याचं वेटेज आहे 40 मार्क आणि त्याचबरोबर क्रॉप सायन्समध्ये फर्स्ट जो पेपर आहे त्याचासुद्धा थेअरीला जे आहेत मार्क ते किती आहेत 40 आहेत, बरोबर आहे. प्रॅक्टिकलला 60 मार्क्स आहेत. तर दोन्ही पेपरला सेम मार्क आहेत 40 मार्कामध्ये. यामध्ये आपण कमर्शियल क्रॉप्स पहिला जो युनिट आहे आपला त्याच्यामध्ये शुगर केन, टोबॅको आणि पोटॅटो हे पिकं अभ्यासलेली आहेत. आणि आजच्या लेक्चरला आपण चिली कल्टिवेशन, त्यालाच आपण रेड पेपर असं म्हणतो आहे, तर ते क्रॉप आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचं लोकल नेम काय आहे? मिरची. सर्वांना माहिती आहे. आता आपल्या वापरण्यामध्ये हिरवी मिरची जास्त प्रमाणात येते आपल्या रोजच्या आहारामध्ये, आणि लाल मिरची, अख्खी मिरची आपण वापरत नाही, मिरची पावडर किंवा आपण मसाला म्हणतो, त्याचे काही काही मसाले वापरून आपण तो तयार करतो, तर त्यामध्ये आपण लाल मिरचीचा वापर करतो. ठीक आहे. मिरची किंवा लाल मिरची. फॅमिली आहे सोलॅनेसी, बॉटॅनिकल नेम आहे कॅप्सिकम ॲनम आणि ओरिजिन आहे ब्राझील. त्याचं ओरिजिन काय आहे? ब्राझील आहे. तर तुम्हाला माहिती आहे मिरचीमध्ये तिखटपणा असतो एक प्रकारचा, त्याला म्हणतात पंजन्सी, PUNGENCY, पंजन्सी म्हणजे तिखटपणा. ठीक आहे. कशामुळे असतो तो? त्याच्यामध्ये कुठलं कंटेंट असते? तर ते आहे कॅप्सिसिन. कॅप्सिसिन CAPSAICIN, कॅप्सिसिन कंटेंट इन द स्किन, त्याच्या स्किनमध्ये असते. रेड कलर ॲट द रायपनिंग स्टेज. आता ज्यावेळेस मिरच्या पिकतात त्यावेळेस त्याला रेड कलर येतो रायपनिंग स्टेजला. इज ड्यू टू द पिगमेंट, त्याच्यामध्ये एक प्रकारचा पिगमेंट पण असतो, त्याला म्हणतात कॅप्सॅन्थिन. काय म्हणतात? कॅप्सॅन्थिन. CAPSANTHIN, कॅप्सॅन्थिन. आता हे नोट्समध्ये तुमच्या कदाचित नसेल, तर तुम्ही व्हिडिओ जेव्हा पाहाल तेव्हा नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ठीक आहे. पंजन्सी इन चिली इज ड्यू टू capsaicin and the red color at ripening stage is due to the pigment that is capsanthin. ठीक आहे. आणि लोकल नेम मिरची, फॅमिली सोलॅनेसी, अँड द बॉटॅनिकल नेम इज कॅप्सिकम ॲनम, ओरिजिन आहे ब्राझील. ठीक आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहणार आहोत. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स नेहमीप्रमाणे प्रत्येक क्रॉपचं कल्टिवेशन आपण जेव्हा पाहतो तेव्हा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण त्याचे पाहतो, किंवा युजेस त्याला म्हणू शकतो, इकॉनॉमिक युजेस. पहिला पॉईंट आहे चिली इज अन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप इन इंडिया अँड इट इज ग्रोन फॉर इट्स पंजंट फ्रूट्स. बरोबर, आपण आत्ताच म्हटलं आहे पंजन्सी, त्याच्यामध्ये एक प्रकारचा तिखटपणा आहे. आपल्या इंडियामध्ये हे महत्त्वाचं असं कॅश क्रॉप आहे. ठीक आहे. अँड इट इज ग्रोन, कशासाठी ग्रो केलं जाते? तर त्याचा पंजंट फ्रूट्स म्हणून, म्हणजे तिखटपणा. जर आपण असं गृहीत धरलं की मिरचीचा वापर आपल्या जर आहारातून आपण वगळला किंवा केला नाही तर त्या जेवणाला रुची येणार नाही, चव येणार नाही. बरोबर आहे. म्हणून याच्या पंजंट फ्रूट्स असल्यामुळे आपण आपल्या भारतामध्ये याचं इंट्रोडक्शन घेतो. बोथ ग्रीन अँड रेड म्हणजेच राईप चिलीज आर यूज्ड टू इम्पार्ट पंजन्सी टू द फूड. आता यामध्ये आपल्या आहारामध्ये जे काही आपण रोजच्या भाज्या बनवतो किंवा इतर काही पदार्थ बनवतो, तर त्याच्यामध्ये आपण ग्रीन चिली, हिरवी मिरची किंवा लाल मिरचीचा वापर आपण करतो, तर त्याच्यामुळे एक त्या पदार्थाला वेगळा काय म्हणतो त्याला तिखटपणा येतो. ठीक आहे. पंजन्सी येते त्या फूडला. आणि त्याच्यामध्ये पण काही ज्या व्हरायटीज असतात त्या कमी तिखट असतात, काही व्हरायटी असतात त्या जास्त तिखट असतात. पण हा तिखटपणा काही प्रमाणात जर असेल तर तो पदार्थ चांगला रुचकर आपल्याला लागतो. थर्ड आहे रेड चिली पावडर इज यूज्ड ॲज अ कॉन्डिमेंट्स इन एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड. आता याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे पहा, कॉन्डिमेंट्स. आता हे दोन प्रकार आहे, एक स्पाइस अँड एक कॉन्डिमेंट्स. ठीक आहे. आता स्पाइस म्हणजे काय आणि कॉन्डिमेंट म्हणजे काय? आता आपण कॉन्डिमेंट शब्द आलेला आहे त्याच्यामुळे आपण कॉन्डिनेंटबद्दल पाहूयात.
रेड चिली पावडर इज यूज ॲज अ कॉन्डिमेंट्स इन एव्हरी इंडियन हाऊसहोल्ड. आता स्पाईस जर आपण विचार केला तर स्पाईसमध्ये दालचिनी, लवंग, छोटी वेलची आपण म्हणतो, मिरे, हे स्पायसेस झाले. ठीक आहे, त्याच्यामध्ये चिली पण येणार. पण रेड चिली पावडर जेव्हा आपण तयार करतो तर इट इज द मिक्सचर ऑफ स्पायसेस दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्डिमेंट्स. ठीक आहे, मिक्सचर ऑफ स्पायसेस. फक्त आपण आपला जो घरात मसाला बनवतो ते फक्त रेड चिली पावडर नसते, त्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा स्पाईस आपण ॲड करतो, मसाले ॲड करतो. जसं आता मी सांगितलेलं, किंवा मग त्याच्यामध्ये धने असतील, दालचिनी असेल, दगडफूल असेल, वेलची असेल, लवंग असेल, तर आपण हे ॲड करतो. दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्डिमेंट. आणि प्रत्येक घरामध्ये आपण याचा वापर करतो. चौथा आहे ग्रीन चिलीज ऑफ सम व्हरायटीज आर यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल. आता ग्रीन चिलीजमधल्या काही ज्या व्हरायटीज आहेत की ज्या फार कमी तिखट आहे किंवा तिखट नाहीत, अशा चिलीजचा वापर आपण ॲज अ व्हेजिटेबल पर्पज म्हणून करतो. काय करतो? ॲज अ व्हेजिटेबल पर्पज म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता ह्याच्यामध्ये काही फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत बघा, कोणकोणत्या फॉर्ममध्ये आपण वापर करतो. तर याच्यामध्ये लाल मिरची असेल तर अशा फॉर्ममध्ये वापर करतो. रेड चिली चटणी असेल तसं आपण बनवू शकतो. लाल तिखट असेल, लाल मिरचीची सुद्धा चटणी बनवली जाते, किंवा रेड चिली सॉस, बरोबर आहे, तर त्याचा आपण वापर करतो. त्याच्यानंतर पुढचे युजेस आपण पाहूया. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ चटणीज, मसाला, सॉस अँड पिकल्स. म्हणजे आपण हिरव्या मिरचीची चटणी बनवू शकतो, लाल मिरचीची सुद्धा चटणी बनवली जाते, त्याच्यापासून मसाला तयार करतो. चिली सॉस आपल्याला बाजारामध्ये मिळतो, माहिती आहे सर्वांना, आणि त्याच्यापासून परत पिकल्स म्हणजे लोणचीसुद्धा आपण तयार करतो, जे आता आपण ह्याच्यामध्ये पाहिलेले आहे फोटोग्राफ्समध्ये, बरोबर आहे. ग्रीन चिली चटणी, रेड चिली चटणी, मसाला, चिली सॉस, अशा प्रकारे आपण वेगवेगळे पदार्थ याच्यापासून तयार करतो. इट इज अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. याच्यामध्ये विटॅमिन सी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असते, रिच सोर्स आहे चिली. देअर इज अ डिमांड फॉर एक्सपोर्ट्स ऑफ रॉ चिलीज अँड चिली पावडर. आता आपल्या देशात ज्या प्रमाणामध्ये मिरचीचं प्रोडक्शन होते, तर आपण बाहेरच्या देशामध्ये ते एक्सपोर्ट्स करतो. आता एक्सपोर्ट्स कुठल्या फॉर्ममध्ये करतो, तर एक्सपोर्ट्स ऑफ रॉ चिलीज, ज्या काही हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा, आणि चिली पावडर, हे दोन्ही आपण एक्सपोर्ट्स करतो. त्याला फार बाहेरच्या देशामध्ये डिमांड आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्रीन चिलीज कॅन बी यूज्ड ॲज अ बायो इन्सेक्टिसाइड्स. हे जे ग्रीन चिलीज आहेत, ह्या ग्रीन चिलीचं एक्स्ट्रॅक्ट आपण काढलं तर त्या एक्स्ट्रॅक्टचा वापर ॲज अ बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणून आपण सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे एकूण 8 युजेस त्याचे आपण अभ्यासलेले आहेत. परत आपण एकदा रिवाईज करूया. चिलीज इज ॲन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप इन इंडिया अँड इट इज ग्रोन फॉर इट्स पंजंट फ्रूट्स. Both green and red or ripe chilies are used to impart the pungency to the food. Red chili powder is used as a condiment in every Indian household. Green chilies of some variety are used as a vegetable. आता हे 4 पॉईंट्स आहे बघा, कसे लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा कॅश क्रॉप आहे, ॲज अ पंजंट फूड असं लक्षात ठेवू शकतो. ग्रीन अँड रेड चिली यूज ॲज pungency to the food, then use as a condiment and use as a vegetable. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ चटनीज, मसाला, सॉस, पिकल, रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. डिमांड फॉर एक्सपोर्ट्स ऑफ रॉ चिली अँड चिली पावडर अँड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्रीन चिली कॅन बी यूज ॲज इट इज यूज ॲज अ बायो इन्सेक्टिसाइड्स. पण कशापासून वापर करतात त्याचा, कशापासून तयार केली जाते, तर ग्रीन चिलीपासून. ग्रीन चिलीचा एक्स्ट्रॅक्ट जो आहे त्यापासून बायो इन्सेक्टिसाइड्स वापरलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात व्हरायटीज. व्हरायटीमध्ये बघा वेगवेगळे त्याचे जे टाईप्स आहेत त्यानुसार आपण व्हरायटी पाहणार आहोत. लॉंग पंजंट व्हरायटी, की ज्याचं ॲरोमा किंवा ज्याची पंजन्सी ही जास्त आहे. पूसा ज्वाला, संकेश्वरी, NP 46A, NP
51, प्लॅन्ट C1 किंवा C2 सुद्धा म्हणू शकतो. आता यामध्ये कुठल्या व्हरायटीज आपल्या लक्षात राहू शकतात, तर पुसा, ज्वाला आणि संकेश्वरी या लक्षात राहू शकतात. मग त्या लक्षात ठेवायच्या. लोकल व्हरायटीमध्ये लवंगी, वाल्ला, देगलुरी आणि मलकापुरी. ठीक आहे. लवंगी आपल्याला माहिती आहे, लवंगी मिरची, लवंगी, वाल्ला, देगलुरी आणि मलकापुरी लोकल व्हरायटीज आहे. व्हेजिटेबल व्हरायटीमध्ये धारवाड आणि कॅलिफोर्निया या व्हेजिटेबल व्हरायटी आहे. त्या अजिबात तिखट नसतात, तर याचा वापर आपण करू शकतो. त्यामध्ये अर्का मोहिनी असेल, अर्का गौरव असेल, तर अशासुद्धा व्हरायटीज व्हेजिटेबल पर्पजमध्ये आहे. स्वीट पेपर असं पण त्याला ही व्हरायटी आहे त्याची. धारवाड ही एक व्हरायटी आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर हायब्रिड व्हरायटी. हायब्रिडमध्ये बघा HYB हायब्रिड -5-1-52, हायब्रिड -17-1-1 ह्या हायब्रिड व्हरायटीज आहेत. ठीक आहे. तर काही व्हरायटीज यातल्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, पाठ कराव्या लागतील, आणि काही व्हरायटीजची नावं आपल्याला वाचून लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकॉलॉजी पाहणार आहोत. इकॉलॉजीमध्ये क्लायमेट आपण सुरुवातीला पाहतो. चिली इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. चिली इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. इट ग्रोज वेल इन वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. हे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल आहे, त्याच्यामुळे वॉर्म कंडिशन, वॉर्म ड्राय किंवा वॉर्म ह्युमिड ह्या कंडिशनमध्ये ते पीक चांगलं येतं आहे. द ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर प्रॉपर जर्मिनेशन अँड ग्रोथ इज बिटवीन 19 डिग्री सेल्सिअस टू 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ऑप्टिमम टेम्परेचर किती आहे, तर 19 डिग्री ते 30 डिग्री. द रेनफॉल रिक्वायरमेंट इज 625 टू 1500 मिलीमीटर पर इयर. एका वर्षामध्ये 625 ते 1500, 625 टू 1500 मिलीमीटर पर इयर. हेवी रेन, क्लाउडी वेदर्स इज हार्मफुल ॲट द टाईम ऑफ फ्लॉवरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट. आता जर त्याची मॅच्युरिटीची स्टेज असेल त्या दरम्यान, समजा जर फ्लॉवरिंग असेल, आपण त्याला म्हणू फ्लॉवरिंग टू फ्रूट डेव्हलपमेंट किंवा फ्रूट मॅच्युरिटी, तर फ्लॉवरिंगच्या काळामध्ये किंवा फ्रूट डेव्हलपमेंटच्या काळामध्ये जर पाऊस जोराचा असेल, ढगाळ वातावरण असेल, तर ते त्यासाठी उपयुक्त नसते, हार्मफुल असते. ठीक आहे. तर क्लायमेटमध्ये ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. टेम्परेचर रेंज इज 19 डिग्री सेल्सिअस टू 30 डिग्री सेल्सिअस and rainfall requirement is 625 to 1500 मिलीमीटर पर इयर. ठीक आहे. याच्यानंतर आहे इकॉलॉजी, म्हणजेच आपण सॉईल पाहतोय. चिली क्रॉप कॅन बी ग्रो ऑन हेवी ब्लॅक सॉईल. चिली क्रॉप आपण जे ग्रो करतो जमीन कशा प्रकारची आवश्यक आहे, तर हेवी ब्लॅक सॉईल, ही भारी जमीन गरजेची आहे. बट वेल ड्रेन्ड लोमी सॉईल रिच इन ऑर्गॅनिक मॅटर गिव्ज हायर यील्ड. पण त्यामध्ये सुद्धा जर गाळाची जमीन असेल, ऑर्गॅनिक मॅटर त्यामध्ये जास्त असेल, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असेल, तर त्यामध्ये चांगलं त्याचं उत्पादन आपल्याला मिळू शकते. ॲसिडिक सॉईल आर नॉट सुटेबल फॉर चिली कल्टिवेशन. ॲसिडिक सॉईल म्हणजेच त्याचा pH कमी आहे, ॲसिडिक सॉईल आहे, 5च्या अलीकडे pH आहे, तर अशा प्रकारची जमीन या पिकासाठी उपयुक्त नाही. pH ऑफ 5.5 to 7 आर बेस्ट सुटेड फॉर चिली. आणि याचं ज्यावेळेस आपण प्रोडक्शन घेतो, कल्टिवेशन करतो, त्यावेळेस जमिनीचा जो pH आहे तो किती असणं गरजेचं आहे, तर तो 5.5 ते 7 इतका असणं गरजेचं आहे. याला मराठीमध्ये आपण सामू म्हणजेच pH असं सुद्धा म्हणतो.
त्यानंतर आहे त्याचा सोईंग टाईम. सोईंग तिन्ही सीझन त्याचे दिलेले आहेत पहा. खरीप सीझन, रब्बी सीझन आणि समर सीझन. खरीप असेल तर जून ते जुलै, रब्बी असेल तर ऑगस्ट सप्टेंबर आणि समर असेल तर फेब्रुवारी मार्च. ठीक आहे, तिन्ही सीझनमध्ये आपण याचं कल्टिवेशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर सीड रेट आणि स्पेसिंग आपण पाहणार आहोत. सीड रेट अगदी कमी आहे कारण सीडचा साईज आहे तो छोटा आहे, स्मॉल आहे. 1 हेक्टरसाठी 1.5 किलो बियाणे पुरेसे आहेत. पण आपण हे कसे करतो, लागवड कशी करतो, तर आधी गादी वाफ्यावरती याची रोपं तयार करून घेतो आणि त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सप्लांटिंग करतो. ठीक आहे. सीड रेट 1.5 kg पर हेक्टर. स्पेसिंग लाईट सॉईल 60 by 60 centimeter, medium soil 75 by 75 centimeter, and in case of the heavy soil 90 by 90 centimeter. ठीक आहे, अशा प्रकारे याचं स्पेसिंग या ठिकाणी दिलेलं आहे. लाईट सॉईलचं स्पेसिंग हे कमी आहे 60 by 60. मीडियम सॉईल आहे त्याचं स्पेसिंग हे जास्त आहे आणि हेवी सॉईल असेल तर त्याचं स्पेसिंग हे त्यापेक्षा जास्त आहे. सगळ्यात जास्त स्पेसिंग कशाचं आहे, हेवी सॉईलचं स्पेसिंग सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर रेझिंग ऑफ द सीडलिंग्स, म्हणजे आपण याचं जे प्रोडक्शन घेतो तर यामध्ये आधी रोपं तयार करतो. आता सीडलिंग्स कशा तयार करायच्या, ठीक आहे, हे आपल्याला पाहावं लागेल. तर याच्यामध्ये चिली सीड्स इज व्हेरी लाईट, थिन अँड स्मॉल. बरोबर आहे. मिरचीच्या ज्या बिया असतात त्या कशा असतात, एकदम थिन असतात, पातळ असतात, हलक्या असतात आणि छोटे असतात सीड्स. दे आर मिक्स्ड विथ सॉईल ऑर ॲश. दे आर मिक्स्ड विथ सॉईल ऑर ॲश म्हणजे राख असेल किंवा माती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते मिक्स करायचं आहे. म्हणून काय म्हटलं आहे, दे आर मिक्स्ड विथ सॉईल ऑर ॲश. त्याच्यानंतर सीडलिंग्स आर रेज्ड ऑन द नर्सरी बेड ऑफ 4 by 1.75 by 10 centimeter इन साईज. आता याच्यामध्ये सीडलिंग जी आहे, जी रेस बेड म्हणजेच गादी वाफे याच्यावरती आपण तयार करतो. तर जो नर्सरी बेड आहे त्याची लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. लांबी 4 मीटर, त्याची रुंदी असेल तर 1.75 मीटर आणि त्याची उंची असेल तर ही कमी असते 10 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला ते बेड तयार करायचे आहे. 15 किलोग्रॅम किंवा 15 किलोग्रॅम सीड्स प्रोव्हाइड द सीडलिंग्स फॉर 1 हेक्टर एरिया. 1 हेक्टरसाठी आपल्याला किती लागणार आहे, सॉरी इथं 15 दिलेलं आहे, 1.5 आहे इथं पहा. आता यामध्ये 1.5 kg सीड्स प्रोव्हाइड सीडलिंग्स फॉर 1 हेक्टर एरिया. म्हणजे या स्लाईडमध्ये सीडलिंग्स आपण जेव्हा रेज करतो, सीडलिंग्स रोपं तयार करतो तर त्याचे जे बियाणं असतात ते थिन असतात, पातळ असतात, लाईट वेट असतात. म्हणून त्याला आपण सॉईलमध्ये किंवा ॲशमध्ये मिक्स करतो. कशासाठी करणार, फॉर इव्हनली सोईंग. आणि त्याचा जो बेडचा साईज असतो तो 4 मीटर लांबी, 1.75 मीटर रुंदी आणि 10 सेंटीमीटर त्याची उंची असणार आहे. 1 हेक्टरवर लागवड करण्यासाठी आपण ते 1.5 किलो बियाणे वापरणार आहोत. नंतर पुढे दिलेला आहे पुढचा पॉईंट, सोईंग इज डन इन अ लाईन. सोईंग इज डन इन अ लाईन 10 सेंटीमीटर अपार्ट अँड 2 सेंटीमीटर डीप. आता ज्यावेळेस आपण सोईंग करणार आहे तेव्हा 2 ओळीमधील अंतर 10 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर खोलीवरती आपल्याला ते सीड्स लावायचे आहेत. बेड शुड बी वॉटर्ड रेग्युलर ॲट 15 days इंटरवल. आणि ते जे बेड्स आपण तयार केलेले आहे ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग विदिन 35 to 40 days. जे सीडलिंग्स आहे ते ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी तयार होणार आहे किती दिवसानंतर, 35 ते 40 दिवसानंतर. टॉपिंग इज डन 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग. अवॉइड लीफ कर्ल ऑर मोझॅक डिसीज. आता यामध्ये टॉपिंग हा एक शब्द आला आहे बघा, टॉपिंग. टॉपिंग म्हणजे काय, ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे, टॉपिंग इज डन 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग टू अवॉइड द लीफ कर्ल अँड मोझॅक. टॉपिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ द टॉप शूट्स. जे वरचे शेंडे आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत.
पिकिंग द टॉप पोर्शन, त्याला आपण टॉपिंग म्हटलेलं आहे. 8 ते 10 दिवसाच्या आधी, ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या 8 ते 10 दिवसाच्या आधी आपल्याला ते टॉपिंग करायचं आहे. आणि त्यामध्ये आपण कुठले डिसीज कंट्रोल करू शकतो? लीफ कर्ल, म्हणजे या ठिकाणी पानांवरती जो रोग येतो त्याच्यामध्ये जे पानं असतात ते फोल्ड होतात, त्याला लीफ कर्ल म्हणतात. आणि मोझॅक डिसीज आपण हे कंट्रोल करतो. ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवले बघा, टॉपिंग कसं केलेलं आहे दिसते. वरचं जे हे आहे टॉप शूट्स आहे ते काय केलेलं आहे, कट करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे यामध्ये टॉपिंग करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत. आलं लक्षात? तर हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये सांगितलेलं आहे की हे जे 2 स्लाइड्स आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा पॉईंट्स आहे, यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. रेझिंग ऑफ द चिली सीडलिंग्स, रेझिंग ऑफ द चिली सीडलिंग्स. किंवा समजा वेगळा जर प्रश्न आला तर टॉपिंग ऑफ द चिली सीडलिंग. टॉपिंग म्हणजे काय? टॉपिंग ऑफ द चिली सीडलिंग्स मीन्स रिमूव्हल ऑफ द टीप ऑफ द सीडलिंग्स. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत रिमूव्हल ऑफ द टीप ऑफ द सीडलिंग्स 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग. नुसतं असं लक्षात ठेवलं ते चालेल. धिस प्रॅक्टिस विल मेक द सीडलिंग स्टडी, म्हणजे हार्ड करायचं आहे. द क्रॉप इज एक्सेप्ट फ्रॉम लीफ कर्ल अँड मोझॅक डिसीज. सीडलिंग्स डेव्हलप वेल अँड रिमेन इरेक्ट आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. हा वेगळा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, पण तो फारसा विचारला जात नाही. फक्त टॉपिंग म्हणजे काय हे आपल्याला विचारलं जाऊ शकते, तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. टॉपिंग इन चिली, किंवा आपण वेगळा पुढच्या लेक्चरला तो मुद्दा घेऊया. तर आजच्या लेक्चरमधले जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. जर काही अडचण असेल तर गुगल मीटद्वारे आपण ती अडचण तुमची सॉल्व करूया. तर आज आपण इथेच थांबूया, इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.